नमस्कार मित्रांनो, तुम्ही माझं ॲनारोबिक फर्मेंटेशनचे टाक्यांमध्ये केलेले व्हिडिओ पाहिलेच आहेत. आज आम्ही एक नवीन सिस्टीम इन्स्टॉल करतो आहे, ॲनारोबिक फर्मेंटेशन बॅग. ही बॅग नाशिकजवळच येवल्याजवळ शिरसगावच्या इथे आपण त्यांचा परिचय घेऊया. तिकडे उपलब्ध आहे, ती आता आमच्याकडे इन्स्टॉल होते. तर आपण त्यांना भेटूया आणि जाणून घेऊया याबद्दल. नमस्कार. नमस्कार. ही ॲरोबिक सिस्टीमची बॅग आहे का ज्याच्यामध्ये आपण शेण, गोमूत्र, ताक, गूळ, तांदळाचं पीठ आणि बॅक्टेरिया सोडून आपण त्याचं 21 दिवस सुरुवातीला फर्मेंटेशन होतं आणि 21 दिवसानंतर आपल्याला वेगवेगळ्या बॅगच्या साईजनुसार 100, 200, 300, 400, 500, 1000 लिटरपर्यंत आपल्याला जीवामृत म्हणजेच बायोलिक्विड फर्टिलायझर आपल्याला मिळू शकतो. बॅगबरोबर आम्ही बॅग हा एक बॉक्स येतो आणि हा छोटा बॉक्स येतो. तर या बॉक्समध्ये सगळं प्लंबिंग मटेरियल आहे आणि ह्या मोठ्या बॉक्समध्ये एक 5.25 बाय 10 फुटाची बॅग आहे. हे तुम्ही भारतभर शिप करता का? हो, भारतभर सर आम्ही शिप करत असतो. ट्रॅव्हलिंग आणि इन्स्टॉलिंग चार्जेस आम्ही वेगळे घेतो अंतरानुसार. बाकीचं मग व्यवस्थित सगळं डेमो सुरुवातीला बॅक्टेरिया वगैरे ओके. आणि समजा कोणाला इन्स्टॉल स्वतः करायचं असेल तर करू शकतो का? एवढं सोपं आहे सर. हिनं सगळं जोडून दिलेलं असलं ह्या छोट्याशा बॉक्समध्ये आणि कोणताही शेतकरी सहज छोटी शेती करणारा पण ते घरच्या घरी इन्स्टॉलेशन करू शकतो. त्याचा एक व्हिडिओ आम्ही तुम्हाला टाकून देतो. चालेल, आपण पाहूया आता इन्स्टॉलेशन प्रोसेस थोडी. याचे फायदे सांगतो. ही बॅग बनवण्याचा हेतू आमचा की आतापर्यंत जीवामृत किंवा जी आपण स्लरी द्यायचो ही देण्यासाठी आतापर्यंत खूप अडचणी होता की ज्याला हलवावं लागत होतं आणि गाळावं लागत होतं. याचा प्लस पॉईंट हा आहे की ह्या सिस्टमला आपल्याला जे मटेरियल आहे शेण, गूळ, गोमूत्र, ताक जे असेल ते इन्स्टॉल केल्यानंतर याला हलवावं लागत नाही आणि जे त्याचं जे आउटपुट मिळतं ते अगदी स्वच्छ असतं. ते आपण डायरेक्ट ड्रिप इरिगेशन मधून देऊ शकतो. याला गाळण्याची गरज नाही आणि वास येत नाही. मुख्य म्हणजे दुसरी गोष्ट याचा वास येत नाही आणि आपलं काही कारणामुळे जर उशीर झाला तर हे सडत नाही, काळं पडत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं मी माझ्या या टाक्यांमध्ये फळाचा कचरा आणि इतर रस आणि असं सगळं टाकत होतो किंवा भाजीपाल्याचं वेस्ट, ते सुद्धा आपण या बॅगमध्ये टाकू शकतो. आपण बघूच या. त्यामुळे काय होतं की सगळ्या प्रकारचं फक्त शेण, गोमूत्र नाही तर सगळ्या प्रकारचं जैविक वेस्टेज आहे ते सुद्धा आपण याच्यात फर्मेंट करू शकतो. फक्त मासळी आणि ह्या गोष्टी त्यात टाकू नये असं त्यांचा सल्ला आहे. ही फ्लेंज आहे. याच्यामध्ये आपण पुठ्ठा सिक्युरिटीसाठी टाकलेला आहे. तो व्यवस्थित आतमध्ये टाकलेला आहे. तो व्यवस्थित हलक्या हाताने व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आतमध्ये पण पुठ्ठा आहे, तो पण आपण हाताने वगैरे लोटून असं देऊ शकतो. आउटपुटसाठी याच्यामध्ये 8 इंचाचा पाईप असतो आणि आतमधल्या पाईपला पुठ्ठा लावलेला आहे. तो पण असा बांबूच्या किंवा काठीच्या साहाय्याने आत ढकलून द्यायचा. ओके. हा पाईप अशा पद्धतीने आपल्याला लावायचा आहे ज्याचं तोंड इकडे असेल आणि नंतर खाली टाकल्यानंतर या बाजूला येईल. इथे आपल्याला 6 इंचाचा खड्डा करायचा आहे का जेणेकरून हा पाईप आपला जमिनीच्या लगत जाईल, सपाट होईल. फुटाचा PVC पाईप आहे. तो आपल्याला आतमध्ये जो आपण 45 डिग्रीचा एल्बो लावलेला आहे तर त्याला आपण लावतोय. तो अशा पद्धतीने लावायचा आहे. नेपलना किंवा ड्रिलना पण 3 इंचाचा असं होल पाडू शकतो. गरम केलेला आहे आणि त्या पद्धतीने आपण होल घेऊ शकतो त्याला. ही टाकी नेपल आहे. याच्यातला जो छोटासा भाग आहे MT तर तो आतमधून असेल आणि आतमधून एक रबर पॅकिंग पण असेल जे आपल्याला युनिट बरोबर 2 रबर पॅकिंग दिलेले आहे. हे असं आतमध्ये आपल्याला टाकायचं आहे. हे असं साधारणतः 2 बाय 2 बाय 1.5 फुटाचं स्टँड बनवून घ्यावे. नंतर टाकी असं नेपल बसून घेतलेलं आहे. आता आपण इथला 45 डिग्रीचा 3रा जॉईंट इथं देतोय. आता सरळ असं जिथून रिव्हील होतो तिथं आपल्याला एक जॉईंट द्यायचा आहे. हा 5वा जॉईंट आहे पूर्ण युनिटचा. हा फक्त जिथं 90चा एल्बो आहे तिथंच आपल्याला सोल्युशन लावायचं आहे आणि
जिथं ही बुश आहे तर इथं सोल्युशन लावायचं नाही. इमर्जन्सी आपल्याला कधी वाटलं त्याच्यात घाण कचरा अडकला तर ते असं वरती काढून आपल्याला सहज हे करता अशा पद्धतीने काढता येतं. ही नळी आपल्याला इथं बादली ठेवायची, बादलीत आपण पाणी ठेवणार आहे. पाण्यामध्ये आपल्याला बुडवून ठेवायची आहे, कारण बॅगची सिस्टीम अनएरोबिक आहे. आतला गॅस बाहेर निघाला पाहिजे, पण बाहेरचा गॅस आतमध्ये जाता कामा नाही. आणि नळीचं तोंड साधारणतः 1 इंचापर्यंत पाण्याचा 6वा जॉईंट आहे का, ज्याच्यातून शेवटचा 6वा आणि शेवटचा जॉईंट आहे, ज्याच्यातून आपल्याला साधारणपणे आउटपुट बाहेर भेटणार आहे, जीवामृत बाहेर भेटणार आहे, बायो फर्टिलायझर बाहेर भेटणार आहे. अशा पद्धतीने तो सरळ दिशेत तो जोडायचा आहे. पूर्ण युनिटची फिटिंग आपण सहजरित्या कोणताही शेतकरी आपल्या घरच्या घरी करू शकतो. फक्त 6 जॉईंट त्याला द्यायचं आहे. बाकीची कंपनी सगळे तुम्हाला मटेरियल कंबाईन करून देते, जॉईंट करून देते. भरपूर वेळा हीच प्रोसेस करून टाक्या सोडून हे करून घेतलंय. ती प्रोसेस आता आपण बघूया. सुरुवातीला आपण साधारणतः 5 किलो शेण टाकायचं आहे. ताजं शेण असणं आवश्यक आहे 100 लिटरसाठी. त्यानंतर आपण गोमूत्र टाकतोय, 8 लिटर गोमूत्र टाकतोय आपण. त्याच्यानंतर गुळ टाकतोय, 2.5 किलो गुळ टाकलेला आहे. 300 ग्रॅम तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आपण त्याच्यात. आणि कल्चर साधारणतः 50 ग्रॅम कल्चर टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. 2.5 लिटर ताक 2.5 लिटर ताक टाकलेलं आहे. आणि आता आपण या नळीनं पाणी सोडतोय. मामू चालू करा. 100 लिटर पाणी सोडतोय. हे मिश्रण व्यवस्थित आपल्याला बांबूच्या साह्यानं क्लॉकवाईज आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं व्यवस्थित हलवून 100 लिटर आपल्याला मिश्रण झाल्यानंतर कॉक जो वाल्व आहे तो ऑन करायचा. कॉक चालू करतोय आता आपण. स्पीड दाखवा. अशा स्पीडनं 10 सेकंदाच्या आत पूर्ण 100 लिटर आपलं मटेरियल सगळं आतमध्ये बॅगमध्ये जात आहे. आपला प्लांट इथं पूर्ण झालेला आहे. हात तुटला, तो 3 इंचाचा पाईप उघडा पडला. आता सगळं मटेरियल आत गेलं. सगळं इन्स्टॉलेशन झालं. आता मला हे सांगा की याच्यात तुमचे कुठले साईजेस असतात? साधारणपणे शेतकऱ्यांना आपल्याकडे कॉमन 5 एकर पर्यंत, 10 एकर, 15 एकर पर्यंत शेती असते. तर 2.5 क्युबिक, 5 क्युबिक आणि 7.5 क्युबिक अशा 3 बॅग अवेलेबल आहे. आणि इतर पण बॅग आम्ही साईजनुसार, क्षेत्रानुसार आपल्याला बनवून देऊ शकतो. 2.5 क्युबिकची बॅग आहे 5.25 बाय 10 फुटाची. त्याची MRP 17,000. त्याच्या दुप्पट जी जाते 5 क्युबिकची 2.5 बाय 20 फूट, तिची MRP 25,000. आणि तिसरी जी बॅग आहे जी 7.5 क्युबिकची आहे 5.25 बाय 30 फुटाची, तिची MRP आहे 33,000. म्हणजे आमच्या दर्शकांना तुम्ही काही डिस्काउंट ऑफर करू शकता का? सर, तुम्ही बॅग इन्स्टॉल केलेली, तुमचा व्हिडिओ बघितला, तुमचे दर्शक असेल, तुमचे मित्र परिवार असेल, तर आम्ही ह्या 3ही बॅगवरून, आमची पांडव एंटरप्राइजेस, तालुका येवला, जिल्हा नाशिक येथील कंपनी आहे. आम्ही शेतकरी पुत्रच आहे. आमच्या शेतात आम्ही वेगवेगळे प्रयोग केले, त्याच्यातून हे इनोव्हेशन आम्ही बाहेर काढलेलं आहे. आणि आपल्या कस्टमरसाठी निश्चितच सर आम्ही 10% पर्यंत सगळ्यांना डिस्काउंट देणार आहे. फक्त आम्हाला ट्रान्सपोर्टेशन आणि इन्स्टॉलिंग चार्जेस वेगळा द्यावा लागेल. अधिक माहितीसाठी आपण आमच्या कंपनीच्या नंबरवर कॉल करू शकता. कंपनीचा नंबर आहे 8080091291 80 800 91 291. या कॉलवर आपण अधिक माहितीसाठी संपर्क करू शकतात.